नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मित्र या मालिकेच्या आपण आजच्या भागाचे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की मामीने आकाशच्या लग्नाची अनाउन्समेंट केलेली असते. आज पार्टी जी असते ना ईश्वरीसाठी ठेवलेली, त्यात त्या अनाऊन्स करतात ईश्वरी बोलण्याच्या आधी. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खरंच खूप धम्माल झालेला आहे. अर्णव ईश्वरीच्या प्रेमाची गाडीसुद्धा आता सुरळीत चालते असं तरी दिसतं आहेत. चला तर सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. प्रेक्षकांनो, आपण सुरुवातीलाच बघतो की ह्या राकेशला त्या दादांचा फोन आला असतो आणि तो दादा नेमका अंजलीने काय केलं असतं, फोन स्पीकरवर टाकलेला असतो आणि तो म्हणतो की काय रे, माझे 10 लाख कधी देणार. हा राकेश म्हणतो की शब्द दिला आहेत ना मी, देणार म्हणजे देणार. आणि इकडे मात्र अंजली त्याच्याकडे संशयास्पद दृष्टीने बघत असते आणि त्याचं हे बोलणं ऐकून बाकीच्यांना तर टेन्शन येतच. तो दादा म्हणतो की कधीपर्यंत देणार आहे. तो दादा म्हणतो शुक्रवारपर्यंत वाट बघतो, कळलं का. हा राकेश म्हणतो की हो हो, मी येतो ना आपल्या ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेवर. आणि आता हा राकेश फोन ठेवतो, पण त्याला माहिती आता बाकीच्यांना किती प्रश्न पडलेले आहे. त्याचा जुगाड देखील तो करून ठेवतो बघा. आणि बघा आता त्याला माहिती आहे की सगळे प्रश्न विचारणार, म्हणून तो चेहऱ्यावर अजिबात टेन्शन दाखवत नाही. तो म्हणतो की ऐका अंजली, हसते का, अशी काय बघतेस. अंजली उठून म्हणते की अहो तुम्ही हसताय काय, कोण होता हा माणूस आणि असं का बोलत होता तुमच्याशी. अंजलीला टेन्शन येतं. ती म्हणते की मला तर गुंड वाटला. आणि बघा हा राजेश सगळं मामांवर ढकलतो आणि म्हणतो की मामा तुम्ही सांगा. मामा काही सांगत नाही. राजेश म्हणतो की अगं गुंडच आहेत. मग तो म्हणतो की अगं आमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये याला दादा म्हणतात, ते काही उगाच नाही, अशीच पद्धत आहे त्याची बोलायची, सगळ्यांशी हे असंच बोलतोस तो. राकेश म्हणतो की म्हणजे पाहिलं ना कसा सराईत गुंडासारखा बोलत होता. राजेश बघा अंजलीला म्हणतो की तू नको काळजी करू, बस बस बस. पण मामांना माहिती की हा काही साधासुद्धा गुंड नाही किंवा साधासुद्धा काही प्रकार नाही. मग आजी म्हणतात की अहो पण तो 10 लाख मागत होता तुमच्याकडे. हा राजेश बघा हसून सांगतो की नाही नाही आजी, गंमत करत होता तो. राजेश म्हणतो की काय आहेत ना, अनेक दिवस झाले मी गेलो नाही ना आमच्या मित्रांच्या कट्ट्यावर शिवाजी पार्कला, मग हे असे फोन करून उगाच धमक्या द्यायच्या, उगाच गंमत म्हणून. आता याच्यावर असं बोलल्यावर तरी कोण विश्वास ठेवायला पाहिजे. तरी अंजली बिचारी भोळी बाबडी त्याच्यावर विश्वास ठेवते. प्रेक्षकांनो, आजी म्हणतात की हो अहो पण आम्ही सगळे घाबरलोत ना. इकडं हा राजेश म्हणतो की अहो आजी घाबरू नका, तो असंच बोलतो, अशीच पद्धत आहे त्याची. आणि प्रेक्षकांनो, आता इकडे आपण बघतो की ईश्वरी आणि अर्णव शॉपिंगसाठी गेलेले असतात. ईश्वरी आता गाडीमध्ये विचार करत असते की मला काय वाटतं हाच मोका आहे, अर्णव सरांना सांगून टाकावं त्या दोघांबद्दल. ईश्वरी म्हणते की सर ऐकलत ना अंजली ताई काय म्हणालात ते, तुला हवं ते माग असं म्हणाल्यात ताई. अर्णव म्हणतो की ही आयडिया तर ताईची होती ना, तुला हवं ते मिळेल असं प्रॉमिस, म्हणजे असं ताईने तुला सांगितलं होतं, मी नाही. ईश्वरी लगेच म्हणते की सर अहो हे काय. तेवढ्यात अर्णव म्हणतो की एक मिनिट, तू आणि तुझी आई जे काही वागलात ना त्याबद्दल जर तू माफी मागणार असेल तर मी तुला काही माफ करणार नाही. अर्णव म्हणतो की तुमची यात काही चूक नाही, जोपर्यंत तुम्ही प्रूफ आणत नाही तोपर्यंत मी तुम्हाला दोघींना माफ करणार नाही. अर्णव म्हणतो की आणि हे मी शेवटचं सांगतो आहे तुला. ईश्वरी म्हणते की पण मी हे बोलणारच नव्हते. मग अर्णव म्हणतो की मग. ईश्वरी आता थोडी विचार करते आणि म्हणते की सर प्रेमाबद्दल तुमचा काय विचार आहे. अर्णव म्हणतो की म्हणजे. ईश्वरी म्हणते की एक मुलगा आणि एक मुलगी जर एकमेकांवर प्रेम करत असतील तर त्यांनी काय करावं. अर्णव म्हणतो की म्हणजे काय करावं, लग्न करावं. इकडे ईश्वरी आनंदाने म्हणते की म्हणजे तुम्ही प्यार के दुश्मन नाही आहात. अर्णव म्हणतो की व्हॉट, मी का असेल प्यार का दुश्मन. इकडे ईश्वरी आनंदाने म्हणते की सर म्हणजे तुम्ही लग्नाला तयार आहात. अर्णव म्हणतो की आर यू मॅड, माझं लग्न झालंय ऑलरेडी. ईश्वरी म्हणते की खरंच. ईश्वरी म्हणते की आता चान्स मारते ती आणि म्हणते की तुम्ही आपलं लग्न मानत नाही ना म्हणून म्हटलं. अर्णव चिडतो आणि म्हणतो की तुला गाडीतनं उतरवलं मी खाली. तेवढ्यात ईश्वरी त्याला म्हणते की नको नको नको. ती म्हणते ओके ओके ओके, तुमचं झालं आहे माझ्याशी लग्न. आणि बघा आता इकडे ह्या दोघांचं तर बोलणं चालू असतं, पण इकडं अजून आपली अंजली टेन्शनमध्येच आहे आणि त्या राजेशचं लक्ष जातं. तो म्हणतो की अगं अंजली काय अजून काय विचार करते. राजेश लगेच मामांना म्हणतो की मामा मला सांगा,
माझ्यासारख्या माणसाकडं कोणी अचानक 10 लाख रुपये मागितले, मी एवढा नॉर्मल वागू शकेल का? साधा वकील आहे तो मी, माझ्याकडे कोण कशाला 10 लाख रुपये मागेल? आता मामाला माहिती की हा काय आहेत ते, पण आता काय बोलणार? आणि हा राजेश म्हणतो की ज्यूस पी अंजली, तो भेटला ना मला की त्याला ओरडणार आहे मी. ए बाबा, तुझ्या अशा गमतीमुळे माझी बायको शंकाच घेईल उगाच माझ्यावर. आजी म्हणतात की बायकोच काय, आम्हाला सुद्धा सगळ्यांना शंकाच आली. मामा पण म्हणतात की हो ना. आणि बघा आता अंजली त्याची बाजू घेते आणि म्हणते की नाही रे मामा, यांच्यासारख्या माणसावर कोण शंका घेणार? राजेश म्हणतो की बघितलंच मामा. मामा चिडतात आणि म्हणतो की घ्या घ्या ज्यूस घ्या. आणि इकडे आता मामाचं आणि आकाशचं डेकोरेशनचं काय ते बोलणं चालू असतं. इकडे हा राजेश म्हणतो की वा राजेश, हा झोलर नसा झाला तर तू एक छान ऍक्टर तरी झाला असतास. आज तर वाट लागली असती, पण तुझ्या ऍक्टिंगने कमाल केली. इकडे मामी सुद्धा म्हणतात की वा, जावई बापूंचे खरे रंग दिसायला लागलेत हळूहळू. आणि इकडे आता बघा मामीचा तर विचार झाला, पण इकडे ईश्वरी काय म्हणते थांबा 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 थांबा. अर्णव म्हणतो की अगो हो हो हो, थोडा आवाज. आणि तो म्हणतो की व्हॉट्स हॅपन, काय झालं? ती म्हणते गरम डोक्यावर थंडगार म्हणजे करायचा तो असेल तर बर्फाचा गोळा. ईश्वरी खूप एक्साइटिंग असते, ती म्हणते की चला 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 आपण गोळा खाऊया. आणि प्रेक्षकांनो इकडे आता अर्णव पण ईश्वरीला कचाताट पकडतो आणि म्हणतो की मगाशी दरवाजा उघडताना हात दुखत होता ना तुझा? ईश्वरी म्हणते की क्या सर, मोबाईल खाली आहे आणि डाव्या हाताने तर उघडू शकते ना. इकडे ईश्वरी उतरण्याचा प्रयत्न करत होते, काला कट्टा, पण तिने सीट बेल्टच काढलेला नसतो. अर्णव तिला म्हणतो की एक मिनिट. आणि इकडे अर्णव आता तिचं सीट बेल्ट काढतो आणि ती बाहेर येते आणि म्हणते की भैया 2 बर्फ की गोले बनाना. हा, आणि अर्णव सुद्धा बाहेर येऊन उभा राहतो तिच्या जवळ. लगेच अर्णव तिला म्हणतो की 2 कशाला, मी असलं हायजेनिक खात नाही, प्लीज अनहायजेनिक. ईश्वरी म्हणते की सर, अशा मध्ये मध्ये अनहायजेनिक गोष्टी खाव्यात, इम्युनिटी वाढते आपली. ईश्वरी त्याला म्हणते की भैया काला खट्टा फ्लेवर बनाना. तो म्हणतो की अच्छा मॅडम. अर्णव म्हणतो की काला खट्टा कशाला? ईश्वरी म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही खाणार आहातच. ईश्वरी त्याला म्हणते की तुम्हाला वेगळा फ्लेवर हवा आहेत का? ईश्वरी म्हणते नाही नाही नाही, आज तुम्ही काला खट्टा खाऊन बघाच. ईश्वरी म्हणते की सर, बर्फाचा गोळा म्हटला ना की काला खट्टाच खायला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगते की असं थंडगार बर्फातून तो काला खट्टा असा जिभेवर जातो ना, असं वाटतं की जिंदगी होतो ऐसी. आणि अर्णव म्हणतो एकतर ना मला बर्फाचा गोळा नकोय, नाहीतर मी कुठला फ्लेवर खायचा हे सुद्धा तू डिसाईड करणार आहेस का? ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही जगातलं बेस्ट खावं असं वाटतं मला. आणि ईश्वरी म्हणते की काला खट्टा फ्लेवर जगातला बेस्ट फ्लेवर आहेत. अर्णव म्हणतो की पण मला खावंसं वाटत नसेल तर? ईश्वरी म्हणते की अहो खाऊन तर बघा, मग सांगा ना. अर्णव म्हणतो की नकोय मला. तो भैया म्हणतो की सर, नाराज होके खाओगे तो मजा नाही आहे का? आणि तेवढ्यात एक मुलगा बघा आता मिसअंडरस्टँडिंग कशी झालेली बघा. तो म्हणतो की ए मिस इंदोर. आणि ईश्वरीला पण वाटतं की तो मला का मिस इंदोर म्हणतोय, पण अर्णव बघा किती संतापतो त्याच्यावर. आणि तोही आवाज येतो की ओ मिस इंदोर. आणि बघा त्याचं लक्ष दुसरीकडे असतं तरी हा अर्णव त्याला कॉलर पकडतो. तो म्हणतो की ओ काय करताय, मला सोडा मला. ईश्वरी पण म्हणते की ओ सोडा त्यांना. अर्णव म्हणतो की हिंमत कशी झाली तुझी, माझ्या बायकोला तू मिस इंदोर म्हणतोय? तेवढ्यात त्याची बायको तिकडनं येते आणि म्हणते की हो सोडा माझ्या नवऱ्याला. ती म्हणते की ओ ते मलाच मिस इंदोर म्हणत होते, कारण मी इंदोरचे आहेत ना, तर ते मला मिस इंदोर म्हणूनच हाक मारतात. इकडे अर्णव त्याला म्हणतो की आय एम सॉरी. तो पण चिडून म्हणतो की ए चल ग. आणि इकडे बघा आता अर्णवला स्वतःला वाईटही वाटत असतं आणि हसायला बी येत असतं. आता ईश्वरीला सुद्धा हसू काही राहत नाही. ते अशी गोल फिरून अर्णवच्या त्या साईडने उभी राहते आणि अर्णव इकडे तोंड करतो तर बघतो का काय ईश्वरी तिथे नसते. आणि तिला आवाज देतो तो मिस इंदोर. आणि ईश्वरी मागे उभं राहून त्याची मज्जा घेत असते आणि हा आवाज देतो की मिस इंदोर. मागून मग ईश्वरी त्याला हात लावते आणि अर्णव म्हणतो की मिस. तेवढ्यात तो मागे बघतो तर काय ईश्वरी त्याची मिस इंदोर त्याच्या मागेच उभी असते. ती म्हणते की घाबरलात, मी सोडून गेली का असं वाटलं? ईश्वरी त्याला म्हणते की फिकर नॉट. ईश्वरी म्हणते की मिस इंदोर या नावाचा नसला तरी बायको म्हणून या मिस इंदोरचा कॉपीराईट फक्त तुमचाच आहे सर. अर्णव तिच्या इग्नोर करतो आणि पुढे जाणार. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की अहो राजे शिर्के, राग हटवा. ती म्हणते की तूही रे माझा मितवा. आणि आता यांच्यामध्ये आखो आखो से प्यार होता है. आणि ईश्वरी त्याला म्हणते की काला खट्टा सांगू ना?
आणि ईश्वरी म्हणते की भैया काला खट्टा हे बनाना. तो म्हणतो की अच्छा मॅडम. आणि बघा आता डेकोरेशन सुद्धा इकडं रेडी झालेलं असतं. अंजली म्हणते की छान केलं रे, इथे पण लाईट लावून टाकायची ना. आणि तेवढ्यात ईश्वरी अर्णव शॉपिंग करून आलेले असतात. मामा म्हणतात की अरे या या या. मामा म्हणतात की अशा प्रकारे आजच्या उत्सव मूर्ती येऊन पोहोचलेल्या आहेत. त्या म्हणतात की सुस्वागतम. अंजली पण त्यांना म्हणते की सुस्वागतम. ईश्वरी बघा खूप प्रसन्न आनंदी असते. ती म्हणते की अहो ताई डेकोरेशन खूप छान झालं आहे. अंजली म्हणते की काय रे चिंटू, किती वेळ लावला तुम्ही, आम्ही केव्हाची वाट बघतो आहे तुमची. मामा पण म्हणतात की काहीच हरकत नाही, उलट आनंदच झालेला आहे. एकमेकांसोबत वेळ घालवलात वा. मामा म्हणतात की काय रे मग जाण्यासाठी एवढे आडेवेडे का घेत होतास आणि येताना एवढा उशीर का झाला. आणि अर्णव म्हणतो की हिच्यामुळे ही अर्णव तिला काही दोष देत नाही आणि म्हणतो की ट्रॅफिक लागत होतं त्याच्याकडे ईश्वरी कशी बघते ना. आता मामा म्हणतात की हा हल्ली खूप ट्रॅफिक झाला आहेत ना. आणि मामा म्हणतात की प्रदूषण सुद्धा खूप वाढलेलं आहे. अंजलीला कळत नाही. ती म्हणते की प्रदूषण. मामा म्हणतात की हो मग खूप प्रदूषण. मामा म्हणतात की बघ ना, ती प्रदूषणामुळे यांचे होठ जांभळे पडलेत. आणि ईश्वरीला हसायला येतं. अंजली म्हणती बघू ग. ती म्हणते की काय ग ईश्वरी, जाताना एक वेगळंच लिपस्टिक होतं आणि येताना वेगळं. मामा म्हणतात की अंजली, अर्णवने प्रेमाने ईश्वरीला जर एखादं जांभळं लिपस्टिक गिफ्ट केलं असेल तर काय हरकत आहे. आणि मामा म्हणतात की पण अर्णव, तुझे होठ जांभळे का झालेत. अर्णव म्हणतो की व्हॉट. आता अंजली सुद्धा अर्णवला चिडवतं. म्हणजे हे वास्तविक बघा, हे मामा आणि भाची मिळून ईश्वरीला खूप चिडवत असतात. आकाश म्हणतो की डॅड, किती मस्करी कराल तुम्ही त्या दोघांची. बघा किती इम्बॅरिस झाला आहे तो. आणि आता ईश्वरी म्हणते की एक मिनिट, आम्ही ना रस्त्यावर बर्फाचा गोळा खाल्ला आहे, काला खट्टा फ्लेवरचा, म्हणून जांभळे झालेत आहे होठ. मामा म्हणतात की बघितलंस का कसं खरं बाहेर पडलं ते. आणि आता बघा इकडे अर्णव आहे ना, त्या बोटांनीच त्याच्या होटांवरचं ते काढत असतो. आणि मामा पण त्याच्याकडे बघून कसं तोड करतायत. आणि ईश्वरी म्हणते की अहो सर असं नका करू, नाही जाणार तो कलर एवढ्यात. ईश्वरी म्हणते की कोशिश पण नका करू. अंजली म्हणते काय ग ईश्वरी, या चिंटूने कस काय रस्त्यावरचा गोळा खाल्ला. ईश्वरी म्हणते की हा माझ्यासाठी. बघा आता सगळेजण कसे बघत आहे ते. म्हणजे आता पूर्वी प्रेक्षकांना जेव्हा नवीन अर्णवला कळालं होतं तेव्हा अर्णव ईश्वरी सोबत कसा वागायचो, आणि आता ते थोडंसं सावरल्यानंतर आता अर्णव ईश्वरी सोबत कसा वावरतो आहेत हे त्यांना आवडायला लागलं आहे. ईश्वरी म्हणते की काला खट्टा माझा फेवरेट फ्लेवर आहेत ना. बाकी सगळे करतात की हो. आणि प्रेक्षकांना आता अर्णव तिथनं निघून जातो. मामीला ते काही बघवत नाही. ते म्हणतात की हा झालं का सगळं बोलून, चला आवरायचं नाही आहेत का, पाहुणे कुठल्या क्षणी येतील चला. आणि प्रेक्षकांना आता या मामीने काय प्लॅन केलेलं आहेत हे तर शेवटी आपल्याला कळणारच आहेत. आणि मामी म्हणतात की आता होटच जांभळे झालेत. मामी म्हणतात की पण पार्टीत मी काही जो धमाका करणार आहेत ना, त्याने बळजबरीच्या सुनबाईंचा पूर्ण चेहराच काळा निळा पडणार आहे. आणि प्रेक्षकांना बघा आता मामीने तर सगळ्यांना आवरायला काढून दिलेलं असतं आणि सगळेजण आवरून आता हे बघा आपल्याला डायरेक्ट दिसत आहेत की सगळेजण पार्टीमध्ये आवरून मस्त रेडी होऊन आलेले असतात. इकडे नमू सुद्धा आलेली असती. नमू आणि आकाश बोलत असतात. तिकडे अनिताताईंनी येऊन किथे केक ठेवलेला असतो. इकडे मामी आणि आकाश म्हणते राजेश एकमेकांशी बोलत असतात. आणि प्रेक्षकांनो बघा इकडे आता मामी राजेशला ओळखतात पूर्णपणे. आता राजेश सुद्धा मामींचा सगळं बरोबर लक्ष ठेवत असतो. आता मामींचं लक्ष हे आकाश आणि नमूकडे जातं, पण हे त्या राजेशच्या लक्षात देखील येतं. आणि आता ईश्वरी आणि अर्णव दोघेही रेडी होऊन आलेले असतात. तेवढ्यात अंजली म्हणते की ऐका आमच्या ईश्वरी मॅडम आल्यात. आणि ईश्वरी इकडं तिकडे तिला माहीतच नसतो की केकही बनवलेला आहे. ती म्हणते की हे भगवान, केक सुद्धा बनवला ताई. इकडे अंजली म्हणते की अगं हो, तुझ्यासाठीच मागवला आहे, तुला कापायचं आहेत आता थोड्या वेळात. ईश्वरी म्हणते की ताई मला तर ना सेलिब्रिटी असल्यासारखंच वाटत आहे. अंजली म्हणते की माझ्यासाठी सेलिब्रिटीज आहेत तू. आणि इकडे अंजली म्हणते की केक कापण्याआधी माझ्याकडून तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट. आणि बघा ताईने गिफ्ट दिलेलं. ईश्वरी म्हणते की थँक्यू ताई. आणि ते गिफ्ट असतं काय प्रेक्षकांनो, आणि बघा तो असतो पाळणा.
आणि ईश्वरी म्हणते की बढिया ताई, हा तर पाळणा आहे. ईश्वरी त्यांना म्हणते की पाळणा कशासाठी? आणि अंजली म्हणते की ह्या प्रश्नाचं उत्तर आता तुला आजी देतील. आजी म्हणतात की अगं या घरात आता तुमचाही लवकरात लवकर पाळणा हलावा म्हणून दिला आहे तो, घ्या आता मनावर. इकडे मामांनाच माहिती असते की यांची परिस्थिती नेमकी काय चालू आहे ते, म्हणून मामा म्हणतात की आलाच, अरे चला लवकर, सगळे खोळंबलेत, केक कापा. आणि प्रेक्षकांनो बघा, आता ईश्वरी केक कापायला जाते, पण ती अर्णवचा हात पकडून त्यालाही तिच्या सोबत उभं करतो. एका साईडला अंजली, एका साईडला मध्ये ईश्वरी आणि एका साईडला अर्णव. आता ईश्वरीने केक कापलेला असतो आणि सगळेजण जोरदार अशा टाळ्या वाजवत असतात. आणि आता ईश्वरीने केक कापलेला असतो, तिने तो केक मस्त डिशमध्ये बाहेर काढून ठेवलेला असतो. त्यानंतर ती अंजलीला भरवणार, तर अंजली तोच केक ईश्वरीला भरवते. आणि आता यांनी एकमेकींना केक भरवल्यानंतर इकडे ईश्वरी अर्णवला केक भरवणार, तर अर्णव तिला नको म्हणतो की ईश्वरी म्हणते की ईश्वरी त्याला म्हणते की सर मग अशी गोळा खाल्ला त्याच्यासारखा रंग नाही लागणार आहे. तरी अर्णव खातो, पण इतूसच खातो. बघा प्रेक्षकांनो, यांचा आता फक्त केक तर कापून झाला आणि अंजली अर्णव बोलतात. इकडे नमू आणि आकाश परत बोलायला लागतात. इकडे ईश्वरी सगळ्यांना केक देत असते, पण त्याचं म्हणणं असतं की तुम्हाला केक भरव. पण आता ईश्वरी पण हट्टी आहे, ती म्हणते तर अर्णव राजे त्याच्यातनं फक्त एक चॉकलेटचा तुकडा असतो तो घेतो. इकडे ईश्वरी मामींना म्हणते की मी माझ्या हाताने केक भरवते, गोड लागेल ना? मामी म्हणतात की अति गोड मी खातच नाही. आणि बघा मामी तिथनं निघून जाता न केक खाताच. आता ईश्वरी आता मामांकडे येते, मामा बघते आणि त्याला म्हणते की आलेच. आणि प्रेक्षकांनो, मामी का पळाल्या की मामीच्या आता जे आकाशसाठी मुलगी बघितली तिचे आई वडील आणि ती मुलगी स्वतः आलेली असते. ते म्हणतात की नमस्कार नमस्कार नमस्कार. मामी म्हणतात की तुमची कधीपासून वाट बघत होते. मामी म्हणतात की अरे वा मेघना खूप गोड दिसते. आणि हा तिचे वडील पण मामींना म्हणतात की ब्युटिफुल. ते म्हणतात की थँक्यू. मामी म्हणतात की या ना, मी तुमची आईशी ओळख करून देते. आणि त्यांच्याकडे आल्यानंतर ती म्हणते की हे मिस्टर सदावर्ते आणि ह्या मिसेस सदावर्ते आणि ही त्यांची मुलगी मेघना सदावर्ते. प्रेक्षकांनो, अशी आता मामींनी या तिघांचीही ओळख करून दिलेली असते. आणि नंतर त्यांना सांगते की या माझ्या सासूबाई. आणि आजी म्हणतात की याआधी आपण कधी भेटलोय का? वल्लरी मामी म्हणते की नाही आई, मी ज्या क्लबमध्ये जातेत ना तिथे आमची ओळख झाली. आणि तेवढ्यात मामी आवाज देतात की आकाश. आकाश म्हणतो की या. मामी म्हणतात की जरा इकडे ये रे. आणि मामी ओळख करून देतात की हा माझा आकाश. आकाश म्हणतो की हाय, हॅलो, हाऊ आर यू, असं त्यांचं चालू असतं. आणि मामी म्हणतात की ही मेघना. आकाश तिलाही म्हणतो की हाय. मामी म्हणते की या ना, आणि यांना इथे बसवते. तेवढ्यात मामी मामांना आवाज देतात की अहो इकडे यात ना 2 मिनिटं. ते म्हणतात की काय ग, आणि त्यांची ओळख करून देते की ती मामी म्हणते की हे माझे मिस्टर. आणि मामी ओळख करून देतात की हे मिस्टर सदावर्ते, ही त्यांची मुलगी मेघना आणि ही त्यांची बायको मिसेस सदावर्ते. आता इकडे ईश्वरीच्या मनात ते गडबड चालू असते. ती म्हणते की सर मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आणि अर्णव म्हणतो की डोंट टेल मी, तू माझ्याकडनं परमिशन मागते आहे. ईश्वरी म्हणते की सर मला खरंच तुमच्याशी खूप महत्वाचं सिरियसली बोलायचं आहे. अर्णव म्हणतो की काय सिरियसली असणार आहे तुझं? आणि अर्णव म्हणतो की माझं आयुष्य जे सिरियस झालं आहेत ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालं आहे. आणि प्रेक्षकांनो, आता इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आणि आता अंजली म्हणाली होती ना प्रेक्षकांनो, आता पुढील भागामध्ये दाखवू की अंजली ईश्वरी काय मागणार आहे ते. आता अंजली तिला म्हणते की तुला काय हवं आहेत माझ्याकडून. आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणते की एवढंच मागायचं आहेत की. तेवढ्यात मामी म्हणतात की 1 मिनिट. आणि मामीला माहिती असतं की ईश्वरी काय मागणार आहे ते. मामी लगेच मध्ये पचकतात आणि म्हणतात की आज मी अनाऊन्स करते माझ्या आकाशचा आणि मेघनाचा लवकरच साखरपुडा होणार आहे असं मी जाहीर करते. आणि प्रेक्षकांनो बघा, आता ह्या मामीने मध्येच येऊन सिक्सर मारलेला असतो. पण आता इथून पुढे काय गडबड गोंधळ होणार आहेत प्रेक्षकांनो हे बघायला आता मज्जा येणार आहेत. कारण आता ईश्वरी बी काही कमी नाहीये. आणि अर्णव आता यांना साथ देतो की नाही देत हेही महत्त्वाचं आहे प्रेक्षकांनो. असो, इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आजची मालिका कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.